नमस्कार, आपण पाहत आहात SP इंडिया न्यूज। मी रजनी प्रतिनिधी। आजच्या घडामोडी पुढील प्रमाणे। मैं भारत मनसावाले शहर मध्य से इच्छुक उम्मीदवारी मांगा मैं और सब संगठन का बहुत अच्छी तरह से उनको पाठिंबा मिला है। आम्ही 2006 पासून भारत संघटनेचं काम केलं असून आम्ही सर्व समाजाला एकत्र आणून आम्ही मुस्लिम आणि निघात केवळ सगळ्यांची क्षेत्रीय समाज एकत्र आणून आम्ही संघटनेत काम केलेलं आहे। सर्व सदर माध्यमातून आम्ही शासकीय शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा व इतर समाज उपयोगी करत आलेले आहोत। तसेच पीडित व्यक्तींना त्यांनी कोर्टात घरगुती शांत केलेले आहे। आज ही सदरचे उपक्रम चालू आहे। भारतीय इंग्रज सेना ही स्थापन केलेली आहे। या माध्यमातून आम्ही भारतीय इंग्रज श्री अमर मनसावाले यांना आमदारी केली शहरामध्ये आम्ही देतो। नमस्कार। सोलापूर शहर मध्ये या उत्तर दक्षिण मध्ये ये प्रशासकीय शासकीय गैरकारभार चाललेले आहे। दोन देशमुखची लढाईमध्ये सोलापूरचा सत्यानाश केलेला आहे। पूर्ण सोलापूरचा विकास नाही, महानगरपालिकेचा सत्यानाश झाला पूर्ण। सोलापूरला 4 दिवस 8 दिवस पाणी नाही, लोकांना प्यायला पाणी नाही, विकास पाणी नाही, केवळ 2 देशमुख मुळे आता हे सर्व जातीचे राजकारण चाललं। राजकारणामध्ये माझा समाज एवढा, मुस्लिम एवढा सगळं जाती नाही, सर्व धर्म समाज। सोलापूर शहर मध्ये उत्तर दक्षिण जे भी आहे सर्वांचा विकास व्हायला पाहिजे, काम व्हायला पाहिजे। सोलापूर शहर मध्ये अनेक अडचणी आहे, पाण्याची तर आहे, अनेक असे घर आहे, शास्त्री निघत नदी गली दाट वस्ती आहे, त्यांना खायला भाकर नाही, पाऊस आले तर पूर्ण पावसात लोकांचे घर बुडून जातात, त्यांना घरकुल योजना नाही, शासकीय योजना असून ती लोकांना योजना पण पोहोचता येत नाही। शासकीयच्या लोकप्रतिनिधी जाऊन लोकांसाठी न्याय मागण्याचं कोण नाही, केवळ आपला राजकारण आणि समाज सर्व समाजाचं राजकारण करायला। माझा समाज एवढा की समाज एवढा आहे, आम्हाला चॅनल आहे, तुम्हाला चॅनल आहे। लोक अनेक वेळेस चॅनल्स घेऊन नगरसेवक झाले, आमदार झाले, खासदार झाले, महापौर झाले, पक्षनेता झाले, लोकांची अपेक्षा वाढलेली आहे। नगरसेवक झाला तर आमदार पाहिजे, महापौर झाला तर खासदार पाहिजे। लोकांचे विचार कोणाला नाही, आमदार का बेटा आमदार, खासदार का बेटा खासदार, मंत्री का बेटा मंत्री, सुभाष देशमुख रोहन देशमुख त्याच्या बेटा म्हणजे हे लोकांच्या जनहितच्या हे विचारच नाही। आमच्या समाजामध्ये मुली कामगार भरपूर आहे, इतका हाल होतो साहेब। मी बघतो एक महिला 1000 बिडी करते, 1000 बिडी करण्याकरता 1 किलो पाणी लागत असेल तर बिडी कामगार अर्धा किलो पाणी देतात, अर्धा किलो विकत आणून करावं लागते। तंबाखू 1000 अर्धा किलो लागेल तर पाव किलो देतात। असे शाळा असून सर्व शाळा बंद आहे। 14 नंबर शाळा इतकी मोठी दाट वस्ती आहे, इतकी मोठी शाळा आहे की लोकांना शिक्षण वंचित आहे। तिथं काहीतरी विकास करून जेणेकरून पोरांना बाळ शिकावा, तिथे विकास व्हावा, गरीब लोकांना सोयी मिळावा असा कोणीही विचार करत नाही। आणि मी गरीब समाजमध्ये जन्म झाला म्हणून त्या नदी गली लष्कर सर्व समाजमध्ये मी स्थायिक असून त्यातली वेदना काय, झोपडपट्टीमध्ये पाणीवर कसं पडते, गटारचं पाणी कसं पडते, नदीचे पाणी कसं पडते, हे सर्व वेदना मला जाणून आहे। यामुळं मला असं वाटतंय की समाज राजकारण न करता विकासचे राजकारण व्हावं। यासाठी मी आपले पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचून मी काय केलं तू काय केलं, कोण काय केलं माहीत नाही, पण मी काय करणार आहे येणार दिवसामध्ये मी लेखी देऊन हे करणार आहे। सगळे समाजाला हे न्याय देणार आहे। समाजाचा सोयीचे राजकारण मी करणार नाही। मला जर एकदा संधी मिळाली ते समाजाचा सोना करून राहणार नाही। मी फक्त समाजाने मला एक गरीब किसानच्या मुलाला शेतकरी मजूर खाणार मला एक संधी द्यावा आणि मी संधीच्या सोना करणार आहे, तेवढा सांगून मी करतो।